मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला त्या दिवशी एक आपण पक्ष आल्यावर चौथ्या दिवशी एक व्हिडिओ पाठवला होता. आज आपल्या पक्षाला येऊन झालेले आहेत 8 दिवस. पहा आपला पक्षी आज एवढाला झालेला आहे. अशा प्रकारे पक्षी झाला आहे, होऊ शकते तुम्ही. आता 8 दिवसाचा पक्षी झाल्यामुळं आम्ही ही वरची सिलिंग ते सगळी बांधून घेतलेली आहे. जास्त उष्णता आहे त्याच्यामुळं ही वरचे छत काढून घेतलेले आहे, त्यांची सिलिंग वरची बांधून घेतलेली आहे अशी, म्हणजे आपल्याला पुढच्या लॉटला पण लगेच हे करता आलं पाहिजे नीट व्यवस्थित पटकन, म्हणून आम्ही वरतीच बांधून ठेवतो. आणि आज आपले पक्षी 8 दिवसात झाल्यामुळं जास्त उष्णता असल्यामुळं आम्ही पूर्ण पडदे वगैरे खाली सोडतो, नाहीतर थंडी दिवसात जास्त दिवस आतच ठेवतो पक्षी, आणि सिलिंग पण जास्त दिवस ठेवतो. पण आता हे उष्णतेमुळं अशी वरती बांधून घेतलेली आहे. आम्ही काल सिलिंग काढून घेतली, पूर्ण भांडे पण जोडले तर पाण्याचे. आज आपल्या पक्षाला 8 दिवस झालेले आहे. हे पहा, हे नवीन भांडे पण जोडलेत आपण. हे पाण्याचे भांडे नवीन जोडलेले आहेत, हे खाद्याची पाण्याची सगळी. आणि आपल्याला तुम्हाला दाखवलेच होते हे पांढरे छोटेले भांडे, हे लहान पक्ष्यांना असे भांडे लागतात. नंतर हे पण मोठे भांडे जोडले, ते खाद्याचे भांडे वगैरे सगळं जोडलेले आहे. आम्ही सगळी माहिती तुम्हाला देतो. पहा किती मस्त पक्षी वाटते आज. जास्त उष्णता असल्यामुळे आम्ही शेडवर पण ड्रेन पाईप टाकलेला आहे, स्प्रिंकलर ते टाकलेलं आहे. त्यांनी गार हवा थंड होते. थोड्या वेळ ते पाणी सोडलं की गार होतं, त्याच्यामुळे मग पक्षी पण असं मस्त फ्रेश राहतो. जास्त उष्णता आहे, बाहेर खूप ऊन पडलेले आहे, त्याच्यामुळं आता पक्षाला जरा. आणि आता लाईट गेलेली, त्याच्यामुळं फॅन कूलर बंद केलेले इथं. फॅन कूलर पण लावले, तर कूलर ते लावल्यावर जरा बरं वाटतं त्यांना. आपल्यालाच कसं उष्णतेने होते, त्याच्यामुळे ते तर त्यांना जास्त हीट असते ना, त्याच्यामुळे ते जास्त गरम होतं त्यांना. अशा प्रकारे काळजी घेतली ना तर आपला लॉट पण चांगला जातो. पूर्ण शेडमध्ये आता पक्षी आपल्याला आपण जागा वाढवलेली आहे, अजून पण जागा वाढवायची. किती छान शेडमध्ये वाटते. पूर्ण शेडमध्ये पक्षी आहे. पक्षी आपले खूप असे म्हणजे ह्या उष्णतेच्या मानाने खूप छान पक्षी येतं. अशा प्रकारे पक्षी झाला आहे. आता आज 8 दिवसाचाच पक्षी झालेला आहे, तरी पण अशा प्रकारे पक्षी झाला आहे, पाहू शकता तुम्ही. त्याच्यामुळं ना जास्त काळजी घेतली ना आपल्या हातात आहे त्यांचं वजन कसं वाढवायचं, काय जास्त काळजी घ्यायची. आपण लक्ष दिलं तर त्यांचं वजन चांगलं वाढतं, आणि त्यांचं वजन चांगलं वाढलं तर आपल्याला त्यातून प्रॉफिट पण चांगला भेटतो. आपण जितकं कष्ट करू तितकं आपल्याला फळ भेटतं. त्याच्यामुळं कष्ट हेच आपल्या कष्ट केलं की आपल्याला कोणत्या गोष्टीत कष्टाशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळं कष्ट केलं की फळ हे भेटतंच. त्याच्यामुळं जास्त कष्ट करत राहा, काळजी घेत राहा, मग असं म्हणजे फळ भेटतं. मी पाहता इकडे खाद्य येऊन पडलेले आहे, आणि इकडे दुसरी आता इकडे आता जागा वाढवायची. थोड्या वेळाने आम्ही इकडे पण जागा देणार आहे त्यांना. जशी जागा दिली जास्तीत जास्त, म्हणजे मग त्यांना हे होतं, उष्णताने दाटी होत नाही. पहा किती भारी वाटते. पूर्ण शेडमध्ये पक्षी सोडल्यावर तर लय भारी वाटतं. आता तर आम्ही सिलिंग काढून घेतलेली आहे, त्याच्यामुळं असं एवढ्या जागेत पक्षी सोडलेला आहे. किती छान वाटते. आणि तुम्हाला जर अशी नवीन माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये विचारू शकता काही माहिती, कमेंट पण करत जा. आणि आम्ही हे शेड बांधलं तेव्हा आता हे आमचा चौथा लॉट आहे. आता आम्ही कशी कशी काळजी घेतो हे तुम्हाला आम्ही सगळं सांगतो व्हिडिओमध्ये. तुम्ही आमचे व्हिडिओ पाहत जा, आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती देत जाऊ. आम्ही रोज सकाळी आलो की हे पूर्ण भांडे स्वच्छ करून घेतो. हे बारीक पण हे छोटाले पण भांडे स्वच्छ करतो. परत हे मोठे पण भांडे स्वच्छ करतो. हे खाद्याचे भांडे नाही, आणि हे दोन्ही पाण्याचे स्वच्छ करायचे. हे कपड्याने धुवून घेतो, हे पण चांगले स्वच्छ करून घेतो, औषधं वगैरे टाकून घेतो. आणि सकाळ संध्याकाळ 2 टाईम हे भांडे स्वच्छ करायचे. परत हे आता ही तूस पण हलवून घ्यायची. ही तूस हलवली म्हणजे जास्त माशा वगैरे वास येत नाही. आम्ही वस्तीवरच राहतो, आम्हाला शेजारी वस्त्या येतात, आम्ही पण इथंच राहतो, त्याच्यामुळं जास्त वास असं काही येत नाही. कारण त्याची जितकी आपण काळजी घेतो तितकं स्वच्छता चांगली राहते. त्याच्यामुळं हे भांडे वगैरे स्वच्छ तूस हलवून हे सगळं झालं की म्हणजे असं म्हणजे जास्त घाण वाटत नाही, काही नाही. आम्हाला पूर्ण वस्त्या शेजारी असल्यामुळं आम्ही जास्त काळजी घेतो. आणि कसं जास्त काळजी घेतली म्हणजे आपल्याला पण त्यातून म्हणजे पक्ष्याला पण जास्त त्रास होत नाही. म्हणजे जितकं स्वच्छ असेल तितकं पक्षी पण छान राहतो.
त्याच्यामुळं भांडे वगैरे रोजचे रोज स्वच्छ करायचे, ते पण सकाळ संध्याकाळ 2 टाईम स्वच्छ करतो. आणि आता पडदे पण खाली केलेले इथं जास्त ऊन आहे बाहेर. मग आता वरती पाणी मारलं ना, म्हणजे ती मोटर चालू करून थोडं थंड झाली ना पत्रे, मग मस्त पक्षाला वाटतं. कसा वाटला आपला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असताल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.